बरोबर या टीममध्ये स्पिनर देखील आहेत, ज्यामध्ये हार्दिक देखील आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं ऑफ कटर, लेग कटर त्याच्या माध्यमातून चांगला मारा होत असतो. प्रांजल पाटीलला या टीममध्ये आपण पाहणार आहोत. असे चांगले राईट आर्म सीमर आहेत. दुसऱ्या बाजूला एक परफेक्ट बॅटिंग युनिट आपल्याला पाहायला मिळतोय. आगरी प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. आज पहिल्या दिवसानंतर दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि या दुसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना जो आपण पाहतोय दोन संघांमध्ये, एका बाजूला जसवी शार्क आणि दुसऱ्या बाजूला SV स्पोर्ट्स, या दोन टीममध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच्या दिवसामधून जी ही बॅटल आपण पाहणार आहोत, आमच्या समेत धनसाचा एक गोड आवाज अर्थातच कशाची पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जॉईन झालेत एक अतिशय कमी वयामध्ये. त्यांनी देखील एक मोठी उंची आकाश दिशेने घेतली. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक टेस्ट. येस, थँक्यू. धन्यवाद हार्दिक. एक चांगली स्पर्धा तुम्हा सगळ्यांना ज्या स्पर्धेचं वेध लागले होते ती आगरी प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं कालच्या दिवसाला सुरुवात झाली आणि आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. आजच्या दिवसातील देखील 6 सामने खूप चांगल्या पद्धतीचे बघायला मिळतील, जिथे पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे जसवी शार्क आणि विपक्षात आहे SV स्पोर्ट्स. आजच्या समालोचना करूया सुरुवात. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव, सर्व कार्य शिव सर्वदा, सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन आणि माझे स्वर्गवासील वडील यांना पुण्य स्मरण करून मी उत्कर्ष पाटील तुमच्या साथीने जोडतो या आगरी प्रीमियर लीग मध्ये. सण आग्र्यांचा, उत्सव आग्र्यांचा आणि आगरी प्रीमियर लीग या स्पर्धेला इथून सुरुवात. पर्व पहिलं, अगदी दिमागदार नियोजन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. एका बाजूला मंथन्यात स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला मनोज यांना आपण पाहताय. हे अतिशय सुंदर असं मैदान क्रीडा संकुल बघायला मिळतं आणि सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रातला पहिला सामना. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. 9:30चं आपलं रिपोर्टिंग टाइम होतं. 10:30 जवळपास 10:40 झालेत. मॅचला इथून सुरुवात होते. आमच्या साथीनं व्हॉइस ऑफ सफाळे अर्थात हार्दिक किणी आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी कमी कालावधीमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला आणि तेही आहेत, त्यांचं स्वागत आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल आपण पाहतायत. पंच निश्चित स्वरूपात आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे वळणार आणि हा चेंडू जर तपासून पाहिला तर पहिलाच बॉल नो बॉल आलाय. हार्दिकजी, पहिला चेंडू इथे नो बॉल येतोय. इथून मॅच एक सुरुवात आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन कोरा बॉल या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय. प्रांजलचा जर विचार केला तर वय फार कमी आहे, परंतु टॅलेंटची कमी नाही आहे, थोडासा अनुभव कमी आहे. कारण प्रांजलचा जर आपण विचार केला तर एका एक फॉर्मॅटमध्ये अनेक वेळा तर आपण पाहिलंय दुसऱ्या ते तिसऱ्या षटकामध्ये ते येत असतात. आज पहिलं षटक त्यांच्या हातामध्ये दिलंय. तो नवीन कोरा बॉल तिथे किमया साध्य करायचे. इथे पहिला बॉल नो बॉल होता आणि त्यानंतर जो फ्रीडचा बॉल होता त्याच्यावरती फटका फसला होता. डेरेसचा वापर या ठिकाणी केला जातोय. वन्स अगेन आपण पाहणार आहोत हा बॉल एक्झॅक्टली कुठे पिच झालाय, त्यासाठी DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय. फ्रीडचा बॉल होता ज्यावेळेला आपण पाहतात जिथे सिद्धार्थ भोईर अली या नावानं फार प्रेम त्यांना मिळालं क्रिकेटच्या परिपटलावरती, ज्यांनी चांगला कॅच टिपला परंतु तिथून फ्रीहिटचा सिग्नल होते. त्या अनुषंगानं फलंदाजाला लायसन मिळालं होतं. तुम्ही रनआउट होऊ नका, बाकी तुम्हाला कुठल्याही पद्धतीने बाद घोषित केलं जाणार नाही. सगळ्या गोष्टी आता तिसरे पंच देखील पाहतात आणि आगरी प्रीमियर लीग 2026चा हा थरार अगदी दुसऱ्या दिवसामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. डीजे कॅन्डी आम्हाला पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी समालोचनाचा योग असतो, परंतु साऊंड सिस्टम फार महत्त्वाची भूमिका राहते समालोचनासाठी आणि त्यावेळेला डीजे कॅन्डी असतात, त्यावेळेला आम्हाला कुठलीही कमी भासत नाही. म्हणून क्वालिटीचं दुसरं नाव डीजे कॅन्डी. पंच दर्शवत आहेत. ऑनफिल्ड डिसिजन तुम्हाला द्यावं लागणार आहे, कारण बॉल जेव्हा पिच झालाय बरोबर बॉलर तेव्हा मध्ये येतोय, त्यामुळे कॅमेरा अँगल नाही एक्झॅक्टली आपण होऊ शकत नाही. पुढचा बॉल या ओव्हरमधील प्रांजल पाटील ओव्हर दी विकेट. या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती मनोज पाटीलचा ट्रेडमार्क ओव्हर दी लॉंग ऑफ. चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार, 6 धावा. फटका थ्रू द लॉंग ऑफ. अतिशय चांगल्या पद्धतीचा टायमिंग आणि मनोजचं हे घरचं मैदान आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहतात जो फटका खेळला अगदी पहिलाच बॉल खेळत असताना. षटकातील पुढील बॉल,
याही बॉलला फॉलोइंग स्वीप खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, फिल्डिंग करतील तुर्तास मिळत आहे. आपण पाहू शकाल इथून सिंगल रन, या सिंगलच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचते 9. आमच्या साथीने हर्ष पाटील आहेत, चांगलं गुणलेखन त्यांचं देखील होते. 9 रन झालेत हार्दिक सर. सध्या मैदानात पहिलं षटक चालू आहे. मागील फट्टा जो आपण पाहिला फॉलोइंग स्वीप, जो एक मनोज पाटीलचा पॅटर्न स्ट्रोक आहे आणि तो दुसऱ्याच बॉलवरती ऑफर केला होता. हेलिकॉप्टर शॉट आणि पॅटर्न स्ट्रोक खऱ्या अर्थानं जे फॉलोइंग स्वीप आपल्याला पाहायला मिळते. इथे नक्कीच बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा आणि षटकार आल्यानंतर पलटवार मैदानामध्ये प्रांजलचा पाहायला मिळतो. विकेट गेलाय, पहिला धक्का टीम जास्वी शार्क टीमला गॉन. आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये विकेट डाऊन झाल्यानंतर तेंबी खोडाव्याचा अनमोल रत्न, ज्यांचा निश्चित स्वरूपात या सफाळे नगरीत विटीलाईनचा वर्ल्ड कपचे स्वतः आयोजक अर्थात भूपेश पाटील रॉकी भाई हे दाखल झालेत. शेवटच्या या षटकात शेवटच्या बॉलपर्यंत जर रॉकी पाटील यांनी जर षटकार मारला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुरेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून भूपेश पाटील यांच्यावरती असणारं प्रेम आहे, ते मिळवावं लागतं, कमवावं लागतं. सहज तुम्हाला नाही मिळणार ते प्रेम. आणि सध्या भूपेश पाटील स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवला आणि तदनंतर हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हार्दिकजी, इथून आपण पाहतात पहिलं षटकार आल्यानंतर कमबॅक गोलंदाजाचं चांगलं राहिलंय. येस, कारण ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती, कारण पहिला बॉल जो होता तिथे नो बॉल आला, तदनंतर एक सिंगल आली, तदनंतर षटकार आला, परंतु तदनंतर प्रांजलने मागे वळून पाहिलेला नाहीये, खचून गेलेला नाहीये. कारण एंड ऑफ द ओव्हर चांगला परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा देखील बॉल गुडलेन स्पॉटवरती ठेवला होता, तिथून बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या फलकावरती 9. अजूनही एक इनिंग आठवते. आय थिंक जर आपण पाहिलं तर मनोजच्या माध्यमातून याच मैदानावरती 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 48 धावा बनवायच्या होत्या आणि तिथे नक्कीच खऱ्या अर्थानं मनोजने जी इनिंग खेळली होती जबरदस्त. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या समवेत रॉकी पाटील यांना आपण पाहतोय. रॉकी ग्रुप चषक 2026 समोर ठाकूरपाड्याचा संघ होता उत्कर्ष सर, आणि जी बॅटिंग रॉकी दादांनी केली होती तुम्ही पाहिलेच असेल सोशल मीडियावरती, ज्या पद्धतीनं ती रील अपलोड होताना आपण पाहिले होते. आणि जे फटके खेळले होते म्हणजे ज्या प्राईममध्ये 2010 पासून ते 2020 पर्यंत रॉकी पाटील बॅटिंग असो किंवा गोलंदाजी असो, स्पेशली त्यांची जी बॅटिंग होती आणि त्यांचे जे स्क्वेअर कट असतील, पुल शॉट असतील, ते पुन्हा एकदा 5 वर्षांनंतर त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आज देखील तोच परफॉर्मन्स इथे दाखवायचा आहे. निश्चित स्वरूपात मागे तुम्ही अनेक वर्ष चांगले क्रिकेट खेळलेत. आज समाजाप्रती पुन्हा एकदा ही स्पर्धा उभी होते आणि तदनंतर आज आपल्या समाजासाठी, आपल्या संघासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं चांगले क्रिकेट दाखवावं लागेल. पहिलं षटक प्रांजल पाटील यांचं आपल्याला पाहायला मिळालं. अर्थात प्रांजल आनंद पाटील यांचे चिरंजीव आहेत ते आनंद पाटलांचे, आणि खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी त्यांनी केली. एक षटकार आल्यानंतर जास्तीत जास्त वेळ मनोज पाटील मन्या याला नॉन स्ट्रायकिंग एंडला कसं ठेवता येईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं आणि जे समोरचे फलंदाज होते त्यांना जास्तीत जास्त मुख्य खेळपट्टीवरती ठेवलं. दुसऱ्या षटकात गोलंदाज दाखल झालेत आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात महेंद्र हे सध्या गोलंदाजी मार्कवरती आहेत. एका बाजूला मनोज मन्या याच विठ्ठलवाडी गावातून ज्यानं सुरुवात केली आणि आज संपूर्ण पालघर टेनिस बॉल क्रिकेट म्हणा आणि टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती एक आयकॉन खेळाडू म्हणून सातत्याने ज्याचा घवघवा राहिलाय, ही आपल्या समाजासाठी अगदी गौरवाची बाब आहे. यावाला इनफिल्डच्या वरनं बॉलला ढकललाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, आलाय कव्हरला, 4 रन. हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीनं बॅटस्विंग पाहायला मिळाला, स्लॅश केलं होतं बॅकफुटला जाऊन, चांगला स्ट्रोक तडकीने पाहायला मिळाला मनोज यांचा. आणि मनोज 11 वरती जाऊन पोहोचल्यात, त्यामध्ये त्यांच्या बॅटमधून जे 2 मोठे फटके आले, चांगला स्ट्राईक रेट आतापर्यंत मेंटेन केला आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. ज्या पद्धतीनं मागील 7 बॉलमध्ये 3 बॉल खेळण्याची संधी त्यांना मिळाली आणि ते 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती.
इथे ऑफ साईडला चिप शॉट पाहायला मिळतोय, फटका फसलाय, एक्स्ट्रा कव्हर मधून कॅचिटचा कॉल, यस टेकन, विकेट जाईल. मनोज पाटील बॅक टू द डगआउट, सेकंड विकेट गॉन, मोस्ट एक्सपेन्सिव्ह विकेट. तंबूच्या आसनाला परतत असताना मनोज पाटील गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सिक्स सीटर्स या यूट्यूब वाहिनीसमवेत जे आमचे आगरी बांधव पोहोचलेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. इथे जर तपासून पाहिलं तर सध्या आपण पाहू शकता धावांची गती तपासून पाहिली तर षटक क्रमांक चालू आहे. दुसऱ्या आणि दुसऱ्या षटकात झटका मिळाला मनोजच्या स्वरूपाने आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 13 रन्स, 13 धावा धावफलकावरती आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संदीप हे दाखल होत आहेत. दुसऱ्या षटकात गोलंदाजी चांगली राहिली. संदीप पाटील वाढीवचे ब्रँड आहेत, संदीप भोईर आहेत. ऑल राईट. आणि ते दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर 2 बॉलचा खेळ झाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. पहिलाच बॉल शॉट हलक्या हाताने खेळला. शॉट पॉइंटला खेळाडू सिद्धार्थ होते दंसारचे, तेही चांगले खेळाडू आहेत ओव्हरऑल क्रिकेट परिपटलावरती ज्यांच्या नावाचा गवगवा अनेक वेळा आपण पाहिले. षटक क्रमांक दुसरं चालू असताना बॉलचा खेळ आता झालाय तो म्हणजेच 3 आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 14. हार्दिकजी, मनोज बाद झालाय, ही खऱ्या अर्थानं जमेची बाजू आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. हो नक्कीच. आणि तदनंतर नवीन फलंदाज जे मैदानामध्ये दाखल झाला संदीप मॅन फ्रॉम वाढीव, खऱ्या अर्थानं त्यांनी देखील एक काळ गाजवला आणि हे तिन्ही खेळाडू जे आपल्याला पाहायला मिळतात, जो कालखंड होता 2010 ते 2020 पर्यंत, हे त्यांनी लेजंड आपल्या नावाचं वर्चस्व डॉमिनन्स त्यांनी दाखवला होता. इथे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्ट्रेट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची मोठी कडा त्या ठिकाणी घेतली होती, एकदा मिळेल या बॉलवरती. आणि आता ते तिन्ही लेजंड एका फ्रेममध्ये पाहायला मिळतात. उत्कर्ष सर एका बाजूला संदीप भोईर आहेत ज्यांनी वाढीव गावाला खऱ्या अर्थानं नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं सेवा केली. दुसऱ्या बाजूला रॉकी पाटील यांना आपण पाहतोय, टिंबीखोडा गावाचं अस्तित्व. आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र भोईर जलसार, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि एक्सपिरियन्स विरुद्ध एक्सपिरियन्स अशी लढाई सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. उत्कर्ष सर अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, दोन्ही खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने खूप जास्त वेळ या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावर त्यांनी आपला वेळ दिलाय आणि अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आता सध्या होत आहे. मनोज सारखा मोठा मासा गळाला लागल्यानंतर थोडंसं दडपण असेल, परंतु ते दडपण जुगारता तुम्हाला इथून स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. महत्वाचा आहे तुमचा आत्मविश्वास. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही वाला ऑन साईडला फटका खेळायचा होता, स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आहेत आणि अगदी शेवटच्या क्षणाला धरती मातेला झेल दान दिला. या संधी ज्या मिळतात त्या संधींना तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे 100%मध्ये. जर ते तुम्ही नाही केलं, येणाऱ्या काळात फलंदाजाला जी मिळाली संधी तिथून जर त्याने शंखनाद फुंकला तर मग धावा अगदी खोऱ्यानं वाढतील. 2 षटकांचा खेळ ते संपतो आणि हर्ष पाटील आम्हाला दर्शवतात की ज्यावेळेला षटक संपलं त्यावेळेला 8ची सरासरी राखत धावसंख्या 16. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया एक आगरी संगीत. ची गरज आहे आणि पार्टनरशिप त्या ठिकाणी नक्कीच बिल्ड करावी लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 16, 2 षटकांचा खेळ संपला. मागील 2 ओव्हरमध्ये जो करंट 100 आहे तो 8च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर येणारे 24 बॉल आणि ते 24 बॉल उत्कर्ष सर खूप महत्त्वाचे असतील. येणाऱ्या 8 ते 10 बॉलमध्ये इथे फक्त विकेटवरती टिकून राहायचं आहे आणि इथून जर विकेटवरती टिकून राहिले तर डेथ ओव्हर्समध्ये रन्स येऊ शकतात. प्रांजल बॉलिंग ट्रॅकवरती मागील स्पेल त्यांचा अतिशय सुंदर राहिला होता. त्यानंतर त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना महेंद्र भोईर यांना पण पाहिलं होतं. आता तिसऱ्या षटकामध्ये प्रांजलवरती पुन्हा एकदा तो विश्वास दाखवलाय
मागील ओव्हरमध्ये तो विश्वासार्थ केला होता, या ओव्हरमध्ये देखील करायचा आहे. इथे फटका फसलाय, डाऊन दी बॉल फिल्डर पकडला जाईल आणि संपलाय संदीपचा खेळ. आणखीन एक विकेट तंबूच्या आसरा परतत असताना बॉल. भक्तिमय गीत आगरी कोळ्यांच्या हाकेला धावणारी आई एकविरा माऊलीला स्मरण करत असताना अगदी सकाळपासून आम्ही पाहतोय. डीजे कॅन्डी हा त्यांची क्वालिटी आहे. सातत्याने त्यांचा उल्लेख का होतो, मोठमोठ्या स्पर्धा होतात तिथे डीजे कॅन्डींना का निमंत्रण दिलं जातं हे मागील दिवसापासून तुम्ही ऐकत असालच. नवीन फलंदाज दाखल झालेत आतिश, जे आहेत सरावलीकडनं बिलॉंग करतायत आणि दाखल होत असताना फलंदाजी मार्कवरती भूपेश पाटील यांच्या खांद्याला खांदा लावत इथून तुम्हाला खेळपट्टीवरती वेळ द्यावा लागेल. 6 षटकांचं क्रिकेट असतं, त्यावेळेला तुमच्याकडे पूर्णतः वेळ असतो आणि तो वेळ घेऊन तुम्हाला खेळ करावा लागेल. ऑन साईडला फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आहेत आणि या वेळेला हातांची ओंजळ अगदी योग्य राहिली. तू चल में आया, फलंदाज बाद, विकेट वरती विकेट, धक्के पे धक्का, ते धक्का, फलंदाज बाद, गॉन. तर ऑन अ हॅट्रिक मागील बॉलवरती जो ड्रामा करताना पाहिला उत्कर्ष सर, बॉल डिलिव्हर्ड करून राईट आर्म सिमरला पुन्हा एकदा आपल्याच फॉलो थ्रूमध्ये बॉलपर्यंत पोहोचणं, या सर्व काही गोष्टी इतक्या सोप्या नसतात. परंतु प्रांजल खऱ्या अर्थानं त्याची जी कमिटमेंट आहे ग्रेट, त्याची जी महानता आहे ती जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल घेऊन आता बॉलिंग ट्रॅकवरती येईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. 16 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 16वरती 4 धक्के मैदानामध्ये दिल्यात, त्यामधील 3 विकेट प्रांजलने घेतल्यात. मागील त्याच्या स्पेलमध्ये 8 बॉलमध्ये हॅट्रिक बॉल प्रचंड वेगाने डिलिव्हर्ड केला होता आणि शरीराचा वेध घेणारा हा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं या बॉलवरती वेग त्या ठिकाणी प्रस्तावित केला होता गोलंदाज प्रांजलने, मागील 3 बॉल एक वेगळ्या नवीनतेने डिलिव्हर्ड केलेत उत्कर्ष सर. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने ते सध्या गोलंदाजी करतात, प्रत्येक बॉलमध्ये त्यांचं व्हेरिएशन आहे. जिथे मागील बॉल थोडासा पुढे होता, यावेळेला बॉलची लाईन थोडीशी मागे घेतली, प्रचंड वेग हाताळला आणि या सगळ्या गोष्टी पाहता फलंदाजांसाठी तो चेंडू अनप्लेएबल राहिला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रांजल. षटकातील पुढचा बॉल. याही बॉलला थोडासा वेग कमी केला आणि त्यानंतर बॉलला खेळलंय. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. डीपमधनं क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन देतील, फेकी येईल, तद्वरती मिळते ती म्हणजे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना ही दुहेरी धाव आणि धावसंख्या 2 गती घेत धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 18वरती 18 रन्स या षटकामध्ये. बॉल आतापर्यंत परिपूर्ण फेकून झाले 4. येणारे 2 बॉल तेवढेच महत्वाचे आहेत आणि सध्या बॅटिंग करत असताना जो संघ आहे अर्थात आपल्याला पाहायला मिळतोय जशवी शार्क, या संघाला मनोज गेल्यानंतर आता धावांची गरज अगदी महत्वाची आहे आणि ती गरज कुठला फलंदाज भागवेल याकडे देखील लक्ष असेल. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित प्रॉमिसिंग कनेक्शन नव्हतं. फटका जरूर खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलेत आणि सिंगलनं निश्चित स्वरूपात संतुष्ट राहावं लागलं. या सिंगलच्या साहाय्यानं हार्दिकजी धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजे 19 वरती. एक महत्वाची स्ट्रेंथ म्हणजे एसवी स्पोर्ट्स टीमचे बॉलिंग अटॅक, स्पेशली पेस अटॅक त्यांचा, आणि त्या पेस अटॅकने ज्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन अप्रतिम, या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतात. हलक्या शताने दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 20. पहिल्या 3 षटकांमध्ये पूर्णपणे डॉमिनेट करत असताना आपण पाहिलंय. बॉलिंग करत असताना एसवी स्पोर्ट्स या टीमने टॉस खूप महत्त्वाचा होता उत्कर्ष सर. टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना देखील माहिती आहे या खेळपट्टीवरती सकाळच्या सत्रामध्ये धावा चेस होणं थोडंसं शक्य आहे आणि थोडंसं सोपं आहे, त्याचमुळे टॉस खूप महत्त्वाचा होता. हार्दिकने टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडला आणि प्रथम जे 2 गोलंदाज होते
पहिल्या 3 षटकांमध्ये. एका बाजूला प्रांजलला आपण पाहिला, प्रांजलचे जे 2 स्पेल होते त्यामध्ये अप्रतिम कामगिरी त्याची पाहायला मिळाली, कारण त्यामध्ये 3 विकेट. दुसऱ्या बाजूला सेकंड ओव्हरमध्ये महेंद्र भोईर यांना आपण पाहिलं, त्यांच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे तो त्यांनी शेअर केला. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या फलकावरती 20 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये किती धावा येतील. आदरणीय राजेशजी भोईर अर्थातच कमलूदादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत उत्कर्ष सर, आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये देखील स्वादिष्ट नाश्ता त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. येणारी 3 षटकं आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये आता काय कॅल्क्युलेशन असेल, कारण इथे पार्टनरशिपची गरज या मॅचमध्ये मैदानामध्ये उतरल्यानंतर जास्वी शार्कला ओपनिंग पेअर जे होते त्यांच्याकडून पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा हव्या होत्या, परंतु ते घडलेलं नाही आहे. विकेट्स गेले मागील 3 षटकांमध्ये, तब्बल 4 विकेट जाताना पाहायला मिळाले आणि त्यामध्ये डिझर्व करतोय प्रांजल त्याचा परफॉर्मन्स ज्या पद्धतीनं पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये फक्त 4 धावा त्यांनी खर्च केला. आता ओव्हर नंबर 4 मध्ये आशूला आपण पाहतोय, खऱ्या अर्थानं मागील 3 वर्ष आधीचा काळ जर आपण पाहिला ना, आशूची फिरकी म्हणजे खऱ्या अर्थानं फलंदाजांसाठी एक रहस्य होतं. परंतु मागील 3 वर्षांचा जर विचार केला तर आशू पूर्णपणे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरून हरवलाय. आज या मैदानावरती ती तासात पुन्हा एकदा होईल का, याकडे लक्ष वेधित झालंय. निश्चित स्वरूपात आशूची गोलंदाजी म्हणजेच अनेक फलंदाजांसाठी कर्दनकाळ आणि सध्या तोच आशू दाखल झाल्यात. समोर आहेत भूपेश पाटील. भूपेश पाटील यांच्या बॅटमधनं ऑन साईडला धमाका, क्षेत्ररक्षक नोमान्स लँडमध्ये बॉल चालल्यात. दुसरीचा प्रयत्न अगदी वेगानं जीवाच्या आकांतेनं दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता इथून 2 रन परिपूर्ण होत आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात होते, जो तुम्ही उल्लेख केला. भागीदारी फार महत्वाची आहे. क्रिकेट हा खेळ सांघिक आहे. तुम्हाला कुठलाही एकटा फलंदाज क्रिकेटच्या खेळात कधीही सामना विजयी करून देऊ शकत नाही. तुमचा सांघिक खेळ ज्यावेळेला एकत्रित 11 जणांचे एफर्ट्स येतात त्यावेळेला क्रिकेट बहरदार होतं. विजयाचे संकेत, विजयाचे चान्सेस वाढतात आणि सध्या मनोज पाटील बाद झाल्यानंतर जी पार्टनरशिप आता भूपेश पाटील आणि एका बाजूला प्रज्योत या 2 फलंदाजांमध्ये व्हायला हवी ती इथून आता खूप महत्वाची असेल. षटकातील पुढचा बॉल घेऊन आशू हे दाखल झालेत. या बॉलला अगदी आपण पाहू शकाल ही गोलंदाजी जर अचूक राहिली, खूप चांगला फ्लाईट दिलं. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा राहिला. यष्ट्यांना अगदी बिलगून आपण हार्दिक घरत यांना पाहताय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हार्दिक सर इथे होते. मागील दोन्ही लेग ब्रेक फलंदाजांसाठी थोडेसे अवघड राहिल्यात. या आधीचा बॉल डेंजरस होता, ज्या पद्धतीनं बॉल फिरला होता. आतापर्यंत 2 बॉल सेकंड मैदानामध्ये झाला. या ओव्हरमधील तिसरा बॉल हा फुल टॉस टाकला, मिड विकेटला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फील्डर प्रांजलला निवडलाय आणि आणखीन एक धक्का. 22 वरती 5 विकेट म्हणजे 22 या धावसंख्येवरती जवळपास अर्धा संघ तंबूच्या आसरा परतत असताना गॉन. नवीन फलंदाज सचिन मॅन फ्रॉम मायकोप. इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातोय शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 2 धावांचा कॉल आहे आणि त्या 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळतात. आता या सिच्युएशनला उत्कर्ष सर सिंगल डबल खूप मायने राखणार आहे. अगदी बरोबर. इथून आता जर खेळपट्टीवरती कुठलाही फलंदाज मोठे फटके शोधू शकत नाही तर क्रिकेटचं बेसिक सिंगल डबल या खेळाला तुम्हाला प्राधान्य द्यावं लागेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेला सचिन घरात आलेत. साईज्योत मायकोप या संघाकडनं आगरी समाज ज्या वेळेला हाफ होतात त्यावेळेला आपण पाहतात आगरी समाजातून तो साईज्योत मायकोप संघाकडून एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सचिन घरत. सोना या नावानं भरपूर प्रेम त्यांना मिळालेलं आहे आणि तेच दाखल झालेत. सध्या पहिल्या बॉलवरती 2 आले आणि तदनंतरचा बॉल डॉट देखील आलाय. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. इथे पिकअप शॉट, इथे चांगले रन्स मिळू शकतात आणि सरळ बॉल निघून गेलाय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. भरपूर वेळेनंतर संघर्षाचा चौकार, 4 धावा.
आपल्या तमाम क्रीडा रसिकांचा सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात सण आग्र्यांचा आग्री प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं. अगदी दिमागदार आणि नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन विहंगम, नयन चक्षु असं आयोजन नियोजन. स्पर्धा म्हटली की आयोजन फार महत्त्वाचं असतं, आयोजन करता येतं, परंतु त्या स्पर्धेचं नियोजन असणं गरजेचं असतं आणि ही नियोजनबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आगरी प्रीमियर लीग संपूर्ण कोर कमिटीचे अथक परिश्रम, ही स्पर्धा व्हावी हे प्रत्येक आगरी बांधवाचं अगदी मनापासूनची इच्छा होती आणि तदनंतर आमचे संपूर्ण सिनियर यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अगदी लक्ष घातलं आणि या स्पर्धेला कालच्या दिवसापासून सुरुवात झाली. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आतापर्यंत चौथं षटक संपलं आणि पाचव्या षटकाला ज्या वेळेला प्रारंभ होतो त्यावेळेला गोलंदाजी मार्कवरती संघाचा संघनायक ज्याचं नाव आहे हार्दिक गरत, तो ब्रँड आहे रावळ्याचा. जबरदस्त क्रिकेटपटू तेही राहिलेले आहेत कमी कालावधीमध्ये. षटकातील पहिलाच बॉल टॉप ऑफ दी बॉल आले, त्यानंतर बॉलला खेळून काढले. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधनं वेगानं पुढे सरसावत आहेत. बघता बघता सिंगल मिळाली. हार्दिकजी, इथून आता तुमच्याकडे 11 बॉल आहेत. एका 6 ओव्हरमध्ये तुम्ही किमान 50 धावांकडे बघताय, तर येणाऱ्या काळात तुम्हाला आक्रमणी भूमिका देखील करावी लागेल. जरी 5 गडी बाद झालेत, जबाबदारी घेणं गरजेचं आहे. हो नक्कीच. आणि ज्या 50 धावा आपण खऱ्या अर्थानं पाहिल्या कालच्या दिवसामध्ये चेस होताना आपण पाहिल्या होत्या. आता त्या 50 धावा जर तुम्ही इथून बनवताय तर त्या 50 धावा डिफेंड करण्याची जी ॲबिलिटी तुमच्या जवळ आहे ती इथे डिफाईन करणं ते देखील खूप गरजेचं असेल. इथे व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हरची सूचना देखील गोलंदाजाला दिली गेली, म्हणजे इथून तो आता बाउन्स हाताळू शकत नाहीये. धावसंख्या फलकावरती 30. ओव्हर नंबर 5चा खेळ सध्या सुरू आहे. डेथ ओव्हर्समध्ये हार्दिकला आपण अनेक वेळा पाहिलंय एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याची आज देखील त्याला गरज आहे. इथे चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं बॉल राईज झाला होता कुठल्याही स्पॉटवरून बरोबर चेस्ट लेवलला तो बॉल डिलिव्हर झाला. चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आता इथून 10 बॉल आहे. प्रोजेक्टेड स्कोर 44 दाखवत आहे. 44 धावा या मैदानावरती तितक्याशा चांगल्या नाही आहेत 6 षटकांमध्ये, परंतु तो बॉलिंग अटॅक जास्वी शार्क टीमकडे देखील आहे. इथे जर 50च्या वरती स्कोर जाईल तर इथे नक्कीच त्या धावा कदाचित डिफेंड करण्यामध्ये तो आत्मविश्वास दिसू शकतो, परंतु ज्या पद्धतीनं विकेट जात आहेत ते मात्र थांबलेले नाही आहेत. आणि एकंदरीत जास्वी शार्क टीमला हा 6वा धक्का लागलाय. विकेटची पडझड चालूच आहे आणि कुठलाही फलंदाज अगदी पहिल्या षटकापासून कुणी थांबायला तयार नाही मुख्य खेळपट्टीवरती आणि तीच डोकेदुखी वाढत राहिली जशवी शार्क या संघाची. तुमच्या संघाचा महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 30 वरती स्थिर आहे. 30 वरती धक्का 6वा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने दाखल होतील. तुर्तास आता एका चांगल्या संघाची आता इथून डगमगती स्थिती आणि डगमगत्या स्थितीमध्ये दाखल झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्गेश भोईर दाखल झालेत. मन फ्रॉम कांद्रे भुरे इथून मात्र बिलॉंग करतात आणि ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना डाऊन ॲट 9 साठी. तुम्ही कितव्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेत हे महत्त्वाचं नाही, संघाला आता गरज धावांची आहे. म्हणजे तुम्हाला इथून आता तुमचा क्रमांक बघून नाही चालणार. तुम्हाला यावेळेला खूप चांगल्या पद्धतीचा रोल आणि खूप चांगली बॅटिंग दाखवणं गरजेचं आहे. आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत जे नुकताच दाखल झालेत ते कांद्रेभुरे गावचे उपसरपंच आहेत. म्हणजे कमी कालावधीमध्ये अगदी युवांच्या हातामध्ये म्हणजे गावाचं निश्चित स्वरूपात भविष्य उज्ज्वल आहे, यामध्ये ते मात्र शंका नाही. जे युवा उपसरपंच सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत हार्दिकजी. एक युवा नेतृत्व, परंतु आज आता क्रिकेटमध्ये देखील या संघाला लीड करावा लागणार आहे. फ्रँकफर्टला येऊन पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित बॅटवरती घेता आलेला नाहीये. मिसफील्ड झाला आणि त्या मिसफील्डचा फायदा अडीकरी घेतलाय. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 32 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं जे कॉन्ट्रीब्युशन राहिलं आतापर्यंत उत्कर्ष सर प्रत्येक गोलंदाजाने आपलं जे योगदान आहे ते योग्य रीतीनं या ठिकाणी पार पाडलंय आणि त्यामध्ये जो आत्मविश्वास आहे, जो कॉन्फिडन्स त्यांचा दिसून आलाय. चांगला शॉर्ट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि वेग देखील चांगला होता. हार्दिकमध्ये खऱ्या अर्थानं जी कला आहे त्यामध्ये लेग कटर, ऑफ कटर आणि क्विकर वन आणि स्लोवर वन हे 4 बॉल खऱ्या अर्थानं त्याचे डेंजरस असतात फलंदाजासाठी. जर ते बरोबर टप्प्यावरती पडले तर हार्दिक कार्यक्रम करत असतो, परंतु जर का फलंदाजाच्या टप्प्यात आला तर फलंदाज कार्यक्रम करत असतो. परंतु इतक्या सहजासहजी हार्दिक मोठे फटके मारू देत नाहीये आणि या ओव्हरमध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं. जे मागील 4 ओव्हरमध्ये उत्कर्षाचं घडलं होतं या ओव्हरमध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं. फक्त 4 धावा या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला आणि 1 विकेट आला. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी स्लॉक षटकामध्ये ज्यावेळेला तुम्ही येता त्यावेळेला फलंदाज अगदी हावी होणार असतात, त्यावेळेला तुम्ही नियंत्रण ठेवलं धावसंख्येवरती.
कारण एका बाजूला जशवीश शाखच्या संघाचे विकेट जात राहिले. नवीन फलंदाज असताना हार्दिकचं तेही षटक फार महत्वाचं होतं, ज्यांनी 5व्या षटकात संपूर्णपणे कंट्रोल केलं या धावसंख्येला. धावांची गती तपासून पाहिली तर आम्हाला हर्ष पाटील दर्शवत आहेत 32 रन. या बॉलला रिव्हर्स स्विच केल्या आणि इथून आपण पाहू शकता हा बॉल इथून थांबणं थोडंसं कठीण राहील. अनिकेत अली याच्यासाठी बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, आलाय चौकार. हा ऊर्जा देणारा चौकार. संघर्षाच्या काळात खऱ्या अर्थानं आपण पाहतात हा एक वेगळी ऊर्जा देणारा चौकार आला आणि तो चौकार सरळ धावसंख्येला अगदी वेगानं पुढे नेत आहे आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिल्या तर अर्थात 36 रन 36 धावा. हार्दिकजी याच पद्धतीचे आता 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके आले. एक फायटेबल स्कोरकडे तुम्ही जाऊ शकता. हो नक्कीच. पुढचा सामना जो 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत, सुएग 11 धनसर आणि दुसऱ्या बाजूला पालघर स्पोर्ट्स, दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपण टॉस रिपोर्टिंग करायचे. या ऑल ओव्हर संपूर्ण इनिंगमध्ये गोलंदाजांचं खऱ्या अर्थानं जे चांगलं योगदान राहिलं त्यामध्ये क्रेडिट पूर्णपणे डिझर्व करतायत महेंद्र भोईर. कारण त्यांनी जी मनोजची विकेट घेतली तिथून पूर्णपणे संघ बॅकफुटला गेला आणि त्यांनी दर्शवलं ठोकायचं तर टॉपच्यालाच ठोकायचं आणि खऱ्या अर्थानं विकेट घ्यायची तर लीडरचीच विकेट घ्यायची आणि तो लीडर तंबूच्या आसराला परतल्यानंतर संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, भरपूर पुढे गेले होते आणि स्पिनच्या विरोधामध्ये या ठिकाणी स्टेप आउट करणं ते देखील गरजेचं होतं. कारण आशु ज्या पद्धतीनं बॉल फिरवत आहेत एक कोडं करून राहिलेत. अजून एक विकेट तिसऱ्या बॉलवरती लागलाय 7वा धक्का गॉन. एकवेरीची पालखी सोहळा देखील तेवढाच उत्साहानं असेल आणि खऱ्या अर्थानं तीच गाणी डीजे कँडी आपल्यापर्यंत पोहोचवत्या. धावांची गती तपासून पाहिली. फलकावरती 36-36 ला धक्के 7 आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे दाखल झालेत निकेत हे मैदानाच्या आतमध्ये आहेत. आशु यांच्या षटकातील चौथा बॉल. चौथा बॉल देखील तेवढाच चांगला. उपसरपंच साहेब जरूर पुढे गेले परंतु त्यावेळेला स्ट्राईक रोटेट नाही झाली आणि रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. कुणीही मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाही. गॉन. होत असताना आपण पाहतोय अंकुश भोईर मॅन फ्रॉम चिखलपाडा. आता या इनिंगचा जर विचार केला तर शेवटचे 2 बॉल राहिलेत. 36 धावा स्कोर कार्डवरती, 8 विकेट गमावल्यात. हा देखील चांगल्या पद्धतीनं बॅकफुट पंच ओव्हर द कव्हर. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय निकेतच्या बॅट मधून. तडाखेदार षटकार 6 धावा. हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीनं बॅकफुट पंच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ओव्हर द कव्हर सुंदर फटका त्या ठिकाणी आला आणि या 6 धावा उत्कर्षासवर खूप महत्वाच्या राहतील. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तो फटका होता थोडंसं लेट दाखल झाले की का हाही प्रश्न पडला मला. कारण ज्या फलंदाजानं खूप चांगला फटका केला संपूर्ण इनिंगमध्ये या पद्धतीचा फटका बघायला मिळाला आणि तसा हा नेत्रदीपक स्ट्रोक ज्यानं 6 धावा मिळवल्या आणि या 6 धाव्यांनी स्कोर कार्ड बहरलं 42 वरती. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. इथे देखील आपण पाहतायत डॉट बॉल येतोय आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 6 षटकांचा खेळ देखील इथे संपतोय. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या फलकावरती 42 लागल्या. 43 धाव्यांचं टार्गेट आहे आणि होणारा पुढचा सामना एका बाजूला पालघर स्पोर्ट्स क्लब आणि एका बाजूला आपण पाहतायत सुयोग 11 धनसार. या दोन्ही कॅप्टनना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये या जिथे आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय सचिन केणी सरांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण त्या पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. या एका बाजूला पालघर स्पोर्ट्स क्लब आणि सुयोग 11 धनसार बोथ कॅप्टन. आपण या आज सचिन केणी सरांचा लग्नाचा वाढदिवस तुमच्या प्रेमाचा झरा असाच खळखळत राहो हीच आई भवानीचरणी प्रार्थना. विशिंग यू हॅपी ॲनिव्हर्सरी. येस ओके. या टॉससाठी या एका बाजूला
सुयोग 11 धनसार आणि त्यांच्या विपक्षात संघ पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहू शकता धनसार गावचे सरपंच मॅडम अर्थातच राखी रवींद्र पाटील मॅडम आणि तदनंतर रवींद्र पाटील सर मंगलमूर्ती डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर तेही इथे दाखल झालेत आणि त्यांना विनंती करीन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं येऊन स्थानापन्न व्हा. पुढील सामना अगदी सुयोग 11 धनसार आणि त्यांच्या विपक्षात पालघर स्पोर्ट्स क्लब त्या मॅचचा देखील बघण्यासाठी इथे धनसार गावचे प्रथम नागरिक अर्थात आपण पाहतायत राखी रवींद्र पाटील मॅडम आणि रवींद्र पाटील सर इथे दाखल झालेत. त्यांचं देखील आम्ही करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या टॉससाठी. या पालघर स्पोर्ट्स क्लब कॅप्टन आपला पाठवायचा आहे जिथे रोहित म्हात्रे आम्हाला कदाचित वाटतं तेच असावेत. यस तेच आहेत. याच मैदानात याच गावातून बिलॉंग करणारं नाव. मॅडमांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. धनसर गावचा सरपंच मॅडम इथे आलेले आहेत आणि इथून सचिन सर देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आज या मॅचचा कॉइन स्पिन मॅडम आल्यात. मॅडमांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण हा इथून कॉइन स्पिन करणार आहोत. एका बाजूला पालघर स्पोर्ट्स क्लब आणि एका बाजूला सुयोग 11 धनसार. सिद्धार्थ पाटील यंग टॅलेंट धनसार बदनं साधी सुरुवात आणि तदनंतर आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट ज्यानं पिंजून काढले ते सिद्धार्थ सुनील पाटील आहेत. एका बाजूला रोहित म्हात्रे मागची अनेक वर्षे विठ्ठलवाडी या संघासाठी ज्यांना चांगले क्रिकेट दाखवलंय आणि 6 षटकांचं क्रिकेट आगरी प्रीमियर लीगचा हा थरार आजचा दुसरा दिवस. रोहितचा कॉल असेल हेड अँड टेल. हेड्स इज कॉल अँड इट इज हेड्स. पालघर स्पोर्ट्स क्लब वन द टॉस. मॅडमांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. एकंदरीत रोहित अभिनंदन. टॉस तुम्ही जिंकलात. टॉस जिंकल्यानंतर तुमचा प्रथमता निर्णय काय असेल? आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू. आज पहिला सामना पाहताय जिथे मनोज पाटील तुमच्या संघातले खेळाडू बॅटिंग करत असताना थोड्याशा धावा कमी राहिल्या या मॅचमध्ये. तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताय. प्रतिस्पर्धी संघामध्ये चांगले फलंदाज आहेत जिथे सिद्धार्थ पाटील असतील धवल पाटील सारखा तिथे खेळाडू आहे. ज्यावेळेला तुम्ही 6 षटकांचं क्रिकेट खेळणार त्यावेळेला फिल्डिंग करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील? आम्ही 60च्या मध्ये प्रयत्न करू थांबवायचा. काय म्हणशील ही स्पर्धा आगरी प्रीमियर लीग मागे देखील स्पर्धा झाली परंतु ती स्पर्धा थांबली. आज पुन्हा नव्यानं हे एक रोपटं लावलेलं आहे. आगरी प्रीमियर लीगची एक संकल्पना आपले संपूर्ण सिनियर आहेत जे समाज बांधव आहेत त्यांनी मात्र एक संकल्पना घेऊन आले आणि आपल्या प्रत्येक समाजासाठी जे युवा खेळाडू आहेत जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक योग्य व्यासपीठ आला. त्यानंतर काय म्हणशील आयोजकांचं कौतुक कसं करणार? त्यांचं आयोजन खूप चांगलं आहे आणि त्यांचा अभिमान करेन की आपण आगरी समाजाला प्रोत्साहन केलं. थँक्यू सो मच. होते रोहित म्हात्रे. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सिद्धार्थ एकंदरीत टॉस तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं परंतु आता फलंदाजी आलंय तर चांगले फलंदाजी करू. एक 6 षटकांचं क्रिकेट माइंड टोटल काय असेल या मैदानात अनेक वेळा धावा खोऱ्यानं वाहताना आपण पाहिलेले आहेत. 6 षटकांचं क्रिकेट आहे मोठं क्रिकेट आहे. ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करणार एक तुमचं कॅल्क्युलेशन क्रिकेट असताना टोटल किती असेल? ग्राउंडचा विचार केला तर ग्राउंड खूप छान आहे. धावा बनवायला गेला तर 100 क्रॉस सुद्धा धावा होतात पहिल्या दिवशी आपण बघितलं. पण आमच्या मनाचा कुठला टार्गेट नाहीये. चांगले फलंदाज आहेत. चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील एकंदरीत आगरी समाज एकवटला आणि तदनंतर ही आगरी प्रीमियर लीग आली. खऱ्या अर्थाने ही अभिमानाची गोष्ट आहे. क्रिकेटच्या माध्यमातून का होईना समाज एकत्र होणं गरजेचं आहे आणि आगरी समाज इथून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. आयोजकांचं कौतुक कसं करणार? नक्कीच आता त्याच्यामुळे आमच्यासारख्यांना चांगला एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि मी आमच्या संघ मालकाला सुद्धा धन्यवाद करेन की त्यांनी आम्हाला टीम घेतली आणि आम्हाला खेळण्याचं प्रोत्साहन केलं. थँक्यू सो मच. होते सिद्धार्थ. टॉस बॉक्समधनं रिपोर्ट असा आहे की पालघर स्पोर्ट्स क्लबनं टॉस जिंकला. प्रथमतः स्वीकारली गोलंदाजी आणि इन्व्हाइट केले फलंदाजीसाठी सुयोग 11 धनसार या संघाला. दुसऱ्या डावाच्या खेळाला देखील सुरुवात होते या पहिल्या मॅचचा आणि तदनंतर ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला व्हॉइस ऑफ सफाळे आणि तदनंतर व्हॉइस ऑफ कोपरी विरार धनंजय पाटील सर ज्यांचा आवाज वानखेडेपर्यंत पोहोचला. अगदी त्यांना निमंत्रण देऊया मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच 6 सीटर स्पोर्ट्स अँड कॅमेरामॅन. थँक्यू.
थँक्यू सो मच. जाऊया मुख्य व्यासपीठावरती जिथे धनसार गावचा प्रथम नागरिक राखी रवींद्र पाटील मॅडम आलेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी सुरेश भोईर सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण मॅडमांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. अगदी आज धनसारवरनं गावच्या संघाचा सामना आहे त्यावेळेला त्यांची उपस्थिती वंदनीय राहिली आणि त्यांचं इथून यथोचित स्वागत सन्मान होते आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. कमिटीचे खजिनदार आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय सुरेश भोईर सर. स्वागत सन्मान मान सन्मान कुठल्याही बाजारात विकत मिळत नसतो, तो कमवावा लागतो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता हा यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. धनसार गावचा प्रथम नागरिक मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रवींद्र पाटील सर तेही इथे आहेत, मंगलमूर्ती डेकोरेटर्स चे प्रॉपरायटर, आणि त्यांचा देखील स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय सुरेश भोईर सरांना की तुमच्या शुभ हस्ते आपण त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान करावं. मॅचला देखील सुरुवात होईल आणि सुरुवात होईल त्यावेळेला पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमचे क्रिकेट एक्सपर्ट जोडले जातील. थँक्यू. या खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु प्रॉपरली एलिव्हेशन जुळलं नव्हतं. एकदम मिलिल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसिंग या फलकावरती 11. आता शेवटचा बॉल एडगिनी बाकी असेल. कम्पेअर करत असताना चांगल्या पद्धतीनं स्टार्ट एडगिनी झालंय कारण कंपॅरिझन जर आपण केलं तर फर्स्ट इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आणि 1 विकेट अशी स्थिती या ठिकाणी बॅटिंग करत असताना जास्वी शार्क या संघाची होती. इथून चांगल्या पद्धतीने या मॅचमध्ये लीड करत असताना आपण एसवी स्पोर्ट्स या संघाला पाहतोय. या बॉलवरती समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर नाहीये. प्रांजलच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पहिल्याच बॉलवरती चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 15. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे
श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई जुधानी मातेला आई एकविरा मातेला वंदन करून सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं स्वागत आहे आपल्या आगरी समाजासाठी असलेली एक महत्वाची स्पर्धा आणि आगरी असलेले सर्व खेळाडू जसं उत्कर्षजी पाटील यांनी उल्लेख केला की आपल्या आग्र्यांचा खेळ तुम्हाला पाहण्याची संधी मिळेल. ही संधी आजमावण्याची संधी आहे. बरेचसे खेळाडू आहेत त्यांना आज आजमावण्याची संधी मिळणार आहेत आणि ही सुरुवात झाली आहे. तसं कालच्या दिवसामध्ये आम्ही हार्दिकजी किने यांच्या सोबत एक चर्चा केली होती की आपल्या परिसरातील असलेले खेळाडू एकतर तुमची संघ बांधणी आणि खेळाडूंमध्ये असलेलं कॉम्बिनेशन ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला जुळवाव्या लागणार आहेत. सेकंड ओव्हरमध्ये मनोज पाटील मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती मन्या या नावानं मात्र ज्याला जास्तीत जास्त पसंती मिळाली. काल देखील आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीनं खेळ या मैदानावरती रंगला होता. पहिला बॉल डॉट आलाय, धावफलकावरती धावा झाल्या त्या 15, 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. 29 बॉल रन करायचे 28. हार्दिक एक स्ट्रेचेबल बॉडी लँग्वेज त्या ठिकाणी अशोकची पाहायला मिळते कारण स्विच हिट, पुल शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतो. शॉट मिड विकेटला फिल्डर होते दुर्गेश त्या ठिकाणी आपण पाहिले डबल माइंडमध्ये होते आणि त्याचा पुरेपूर फायदा अश्विनी घेतलाय. 2 धाव मिळतील या बॉलवरती आणि दुहेरी धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 17 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. या स्पर्धेसाठी आदरणीय काशीनाथ मौर्य सर यांच्याकडून आपल्याला 10 सन्मान चिन्ह मिळालेले आहेत. त्यांचे मंडळाच्या वतीनं मनापासून आभार आहेत. थँक्यू सो मच काशीनाथ मौर्य सर. आपण देखील एक मोठं पण या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहेत. फटका पुढे मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत बॉल फील करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. हार्दिकजी काल या मैदानावरती आपण धावा होताना पाहिल्यात, धावा न होतानाही पाहिल्यात. म्हणजे पहिल्या सत्राची सुरुवात झाली होती काल ती 50 धाव्यानं झाली होती. त्याच्यानंतर 56 काल होताना पाहिल्यात, काल 90ही पाहिल्यात, काल 100च्या पारही धावसंख्या पाहिल्या होत्या. त्यामुळे या मैदानावरती असं नाही की धावा बनत नाही. कोण म्हणताय मैदानावरती धावा बनत नाही? धावा बनतायत. धावा बनवण्यासाठी तुमच्यामध्ये असलेलं कलात्मक बॅटिंग. काल जशी आपण बॅटिंग पाहिली होती चर्चा आपण कालच्या दिवसाची जरूर करणार आहोत. या ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती मनोजला आपण पाहतोय. चौथा बॉल प्रचंड वेगाने टाकला होता परंतु मास्टर माइंड स्ट्रोक त्या ठिकाणी प्रांजलचा आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॉल त्या ठिकाणी थर्डमॅनला क्लिअर करत 4 धावांकरिता चौकार. बाकी आहेत 21 धावांची गरज आहे. प्रांजल सध्या मैदानाच्या मध्ये चांगली बॅटिंग करतोय आणि अपेक्षितही आहेत प्रांजलकडून कारण आज मैदानावरती अनंत पाटील जे आपल्या कमिटी मेंबर्स आहेत त्यांचे सुपुत्र आपल्याला खास करून मैदानाच्या मध्ये प्रांजल अनंत पाटील सध्या स्ट्राईक वरती तयार आहेत. मनोजच्या अगेन्स्ट पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला अपील होते त्या ठिकाणी परंतु सिंगल मात्र वेगाने कंप्लीट केली जातात. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आता सुरू झालाय आणि पाहता पाहता इथे 2 धाबा आहेत. त्या 2 धाबा कंप्लीट होत आहेत. पंच किशोर सर मात्र लेगबायच्या माध्यमातून धावा घोषित करतायत त्या मात्र 2 धाबा. हार्दिकजी जसा काले आपण उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये आज संधी आपल्याला आगरी समाजात असलेले आपण सर्व समालोचक आहोत. अंपायर जर पाहिले तर आज या स्पर्धेमध्ये जे पंच आहेत तेही आपल्या आगरी समाजातील आहेत. आपले डीजे कॅन्डी तेही आपल्या आगरी समाजातील आहेत. म्हणजे सर्व काही काम ह्या आगरी समाजातील बांधवांना मात्र स्पर्धेमध्ये देण्यात आलेलं आहे. इथे फटका नक्कीच फसलाय. मिडॉनला कॅचेटचा कॉल हा झेल खूप महत्वाचा आहे. कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. झेल सुटलाय प्रांजलचा. चांगला उल्लेख धनंजय सर तुम्ही केला कारण आयोजकांचा एकच उद्देश आहे आपल्या आगरी समाजामधील जे कलाकार आहेत आज त्यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि ते कलाकार या ठिकाणी नक्कीच एक आकाशाच्या दिशेने उंच झेप घेताना फक्त आयोजकांना पाहायचं आहे आणि त्यामध्ये खेळाडू असतील किंवा त्यामध्ये अनेक सारे समालोचक असतील, त्यामध्ये पंच असतील. आज खऱ्या अर्थाने यांना एक मंच मिळवून द्यायचा आहे आणि तोच प्रयत्न आयोजकांचा सातत्याने राहिलाय. सध्या मंचावरती आदरणीय गणेशजी कारभारी सर यांचे आगमन झालं. ते दर्जेदार खेळाडू आहेत. 40+ एक लिजन खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं आणि गणेश कारभारी सरांनी काल माझ्याकडे एक खंत व्यक्त केली होती की आता ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर काही 40+ खेळाडू खेळत आहेत. या भागामध्ये जे 40+ क्रिकेट आहेत ते कशा पद्धतीनं डेव्हलप व्हायला हवं किंवा काय व्हायला हवं याच्यावरती चर्चा केली होती. कालच्या दिवसामध्ये भरपूर काही गोष्टीवरती चर्चा झाल्या आहेत. परंतु ही अशी स्पर्धा आहे ना की या स्पर्धेमध्ये जसं हार्दिक आपण कालही उल्लेख केला की 3 पिढ्या एकत्र खेळत आहेत.
एकतर यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. यंग टॅलेंटेडच्या जोडीला अगदी वय वर्ष आपण पाहिलं तर 23 ते 35च्या घरामधले म्हणजे त्या मिडल कालावधीमधले खेळाडू तेही खेळत आहेत आणि त्यातल्या त्यात 35 ते 50 वर्षाचे खेळाडू आहेत तेही तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ही लीग खूप महत्वाची आहे. आगरी प्रीमियर लीग चर्चा सध्या या स्पर्धेची रंगले आहेत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत. आतिश जबाबदाऱ्या खेळाडूवरती देण्यात आल्या आहेत. पहिलाच बॉल फटका मात्र खेळलाय छान पद्धतीनं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील आणि बॉल त्याच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6. दोन पूर्णांक 1 चेंडूचा खेळ संपलात. हार्दिक मी आपल्या दिशेने पुण्यात येईन. या बॉल नंतर ती चर्चा देखील खूप इंटरेस्टिंग आहे कारण या मॅच मध्ये पाठलाग तितका मोठा नव्हता. 43 धावेचा पाठलाग होता. पुन्हा एकदा आणखीन एक स्ट्रोक. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पोहोचतोय. एक धावी असताना पाहायला मिळतात. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. जशी एका गोष्टीवरती अधिक चर्चा आहे. आज लाईव्ह टेलिकास्ट करणारी टीम आहेत काही वेळ झोपतायत कारण मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत. जसे आपल्या अंपायर्सही आहेत. महेंद्र सर आहेत, किशोर सर आहेत, नितेश कदम सर आहेत. काही वेळ आहेत तो झोपण्यासाठी त्यांना पुरेसा राहिले आहेत कारण डे नाईट स्पर्धा करणं त्यातल्या त्यात ती एनर्जी लेवल खऱ्या अर्थानं जसं उत्कर्षजी पाटील कालही अंडरआर्म क्रिकेटमध्ये समालोचन करताना पण त्यांनाही पाहिलं. त्या अल्लाली चषकामध्ये 22 बॉलमध्ये 11 धावेचं लक्ष. फटका पुण्यात मात्र खेळलाय. चेंडू आपण पाहिलं तर जोपर्यंत फील्ड करण्यात आला तोपर्यंत एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 33-33. आदरणीय अक्षयजी पाटील सरांचं आगमन या ठिकाणी होत असताना आपण पाहतो या आयोजन समितीमध्ये त्यांनी देखील भरपूर मेहनत घेतलंय. त्या ठिकाणी स्वागत असेल. आतिश या ओव्हरमधील पुढचा बॉल घेऊन ओव्हर दी विकेट. अगोदरच स्विचिटसाठी तो अटेम्प्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. काय एफर्ट्स होते त्या ठिकाणी निकेतच्या माध्यमातून. या मॅचमध्ये निकेतने ज्या पद्धतीनं ती लढाई लढलंय एक षटकार देखील आला. धनंजय सर निकेत ज्या वेळेला फलंदाजीसाठी उतरले एकंदरीत ते 9व्या क्रमांकावरती मैदानामध्ये उतरले होते. ते जर अक्षय वेलकम आपलंही स्वागत आहे. अक्षय पाटील महत्वाचं एक नाव आहे. या मंडळामध्ये सदस्य म्हणून काम पार पडतायत. पुण्याचा फटका मात्र खूप छान पद्धतीने खेळलाय. चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर होते त्या ठिकाणी. हलकासा बॉल हातामधून डिसटलाय. त्याचा फायदा मैदानाच्या मध्ये डबल मध्ये होईल का? हो डबल मध्ये झालाय आणि 2 धावेने धावसंख्या. हार्दिक पुढे गेलेत. जाऊन पोहोचले 35 वरती. आता या मॅच मध्ये तितका काही राहिलाय का हा प्रश्न मनामध्ये आहे कारण येणारे बॉल आहेत 20 आणि 20 बॉल मध्ये 8 धावा करायच्या आहेत त्या एसवी स्पोर्ट्स या संघाला. 8 धावांची गरज आहे विजयासाठी. येणाऱ्या आपण पाहतोय 20 बॉल मध्ये पुढील बॉल. इथे चांगला स्ट्रोक. आपल्या मनगडामध्ये जी पॉवर आहे दाखवण्याचा प्रयत्न स्ट्रेंथचा वापर त्या ठिकाणी केला होता परंतु रॉकी पाटील त्या ठिकाणी होते. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. त्यांनी टिपलाय झेल संपलाय. प्रांजलचा खेळ गॉन. प्रांजलला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल परंतु प्रांजलला आपलं काम त्या ठिकाणी अगदी चोखपणे पार पाडलं असं आपण म्हणू शकतायत. बॅटिंग करत असताना मात्र त्यांना खूप चांगली बॅटिंग केली आणि प्रांजल मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यात. 18 धावा 8 बॉल मध्ये त्यांना बनवल्या. 2 चौकार 1 षटकार. 225च्या स्ट्राईक रेटनं त्यांना बॅटिंग केली. आदरणीय मल्हारजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य हे आपल्याला 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. आदरणीय विंकूची म्हात्रे सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय मिस्टर हार्दिक. आज खऱ्या अर्थानं धनंजय सर जो परफॉर्मन्स हार्दिकने दाखवलाय गोलंदाजीमध्ये तोच परफॉर्मन्स आता बॅटिंगमध्ये आज संपूर्ण दिवसामध्ये त्याला दाखवायचा आहे. प्रांजलनं गोलंदाजी आणि बॅटिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स दाखवल्याबद्दल आपल्या पालघर तालुका आगरी समार प्रीमियर लीग कमिटीचे आदरणीय खजिनदार सुरेश भोईर साहेब यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं प्राइज आहे. ते 500 रुपयाचं प्राइज दिलं जाणार आहे. नव्यानं बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. हार्दिक मैदानाच्या मध्ये आलाय. हार्दिक हर दिन त्याला चांगली इनिंग दाखवावी लागणार आहेत कारण लक्ष मैदानावरती 8 धाव्यांचे आहेत हार्दिकजी आणि 19 बॉल बाकी आहेत. चांगला बॉल कमबॅक करत असताना पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल आलाय. षटक संपल्या मैदानाच्या मध्ये. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 30. एक शेवटचा बॉल आहे.
विजयासाठी 8 धावांची गरज आहे इथून. पुढचा बॉल या ओव्हर मधील मनोज फुल टॉस टाकलाय मिड विकेटला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि आशुच्या बॅट मधून अजून एक धमाकेदार षटकार 6 धावा. एक्केचाळीस धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. फटका मैदानाच्या मध्ये खेळला गेला आणि पंचाने मात्र दर्शवलाय हा चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच विनिंग स्ट्रोक मैदानाच्या मध्ये आपण येत असताना पाहताय. सामना मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय आणि मॅचला जिंकलायत ते टीम SV स्पोर्ट्स या संघानं हा मॅच आपल्या नावी केलाय. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. हार्डलक टीम मैदानाच्या मध्ये जयश्री शॉक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. SV स्पोर्ट्स दोन्ही टीमला विनंती आहे, दोन्ही टीम हस्तांदोलन करत. SV स्पोर्ट्स चला लाईनअप मध्ये. टीम जसवी विनंती आहे आपण लाईनअप मध्ये हस्तांदोलन करून घ्या, कारण या स्पर्धेचा जो नियम आहेत नियमावली आहेत तिथे तुम्हाला हस्तांदोलन करणं खूप गरजेचं आहे. आपले मैत्रीपूर्ण संबंध क्रिकेटमध्ये नेहमी राहावे आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या आगरी समाजासाठी असलेली एक महत्वाची बाब ही स्पर्धा आगरी प्रीमियर लीग 2026 आपण पर्व पहिलं पाहत आहेत आणि पर्व पहिल्याचा मात्र हा थाट क्रिकेटचा मात्र रंगत असताना आपण मैदानावरती पाहिलं. सेकंड मॅचला काही वेळामध्ये सुरुवात